नमस्कार मित्रांनो. परवा एक प्रसंग घडला. एका कार्यक्रमाला गेलो होतो. द्राक्ष बागेच्या बाबतीतच चर्चा होती. चर्चा झाली, कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर लोक संवाद साधत होती. कुणी बागेबद्दल, कुणी पुस्तकाबद्दल, कुणी शेतीबद्दल विचारत होतं. अनेकांनी प्रेमानं शुभेच्छासुद्धा दिल्या. इतक्या त्या गर्दीतनं एक गृहस्थ पुढे येताना दिसले. अगदी जवळ आले. त्याने माझा हात हातात घेतला आणि अगदी सहज विचारलं की साहेब, आपली जात कोणती हो? क्षणभर मला समजे ना की अचानक आलेल्या या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं. मी गोंधळलो आणि माझा हा गोंधळलेला चेहरा बाकीचे 4-5 लोकसुद्धा पाहत होते. त्याने मला विचारलं सुद्धा की काय विचारलं त्यांनी. काहीतरी वेगळं विचारलं एवढं मात्र त्यांच्या लक्षात आलं. मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटलं नाही. खरं सांगतो, मला त्या माणसाविषयी प्रचंड रागसुद्धा आला. म्हणजे त्या माणसावर नाही, त्याच्या विचारावर राग आला. मनात एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. कारण इतक्या वर्षानंतर सुद्धा एखाद्या माणसाची ओळख त्याच्या विचारानं, त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या प्रामाणिकपणानं किंवा समाजासाठी केलेल्या कामानं न होता आजही त्याला जात विचारली जाते. मी घरी आलो. मी एकटा घरी आलो नाही, तो प्रश्नसुद्धा माझ्या मागोमाग घरी आला. मी स्वतःला जे विचारत राहिलो की त्या माणसाला माझी जात विचारून काय मिळणार होतो. मी चांगला की वाईट ही माझी जात ठरवणार होती का? मी प्रामाणिक आहे किंवा नाही हे माझं आडनाव सांगणार होतं का? मी शेतकऱ्यासाठी काम करतो किंवा नाही हे माझा जन्म ठरवणार होता का? मित्रांनो, गेली 30 वर्षापेक्षा जास्त काळ मी शेतीवर काम करतोय. स्वतःची शेती करत महाराष्ट्रभर हजारो द्राक्ष बागायतदारांच्या किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जातोय. द्राक्ष बागा पाहतोय, डाळिंबाच्या बागा पाहतोय. पण आजपर्यंत सुद्धा मी असं एकदाही पाहिलं नाही की शेतकऱ्याला त्या जमिनीनं जात विचारल्या. ते बियाणं पेरायला जातो त्यावेळी जमीन नाही विचारत की तू कुठल्या जातीचा आहेस. पाऊस पडताना ढग विचारत नाहीत की तू कुठल्या समाजातला आहेस. एवढा मोठा सूर्यदेव आपल्याला सगळ्यांना प्रकाश देतो. एवढा वारा वाहताना कधी कुणाचं तो आडनाव नाही विचारत. निसर्गाला जात समजत नाही, पण माणसाला मात्र नक्की समजते. हे का बरं असं घडतं? मी सुद्धा माझ्या आयुष्यात कधी माणसाला जात नाही विचारली. कारण माझ्यासमोर जो उभा असतो ना, तो एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याच्या हातावर घट्ट असतात, त्याच्या चेहऱ्यावर उन्हाचं चटका असतात, त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात मुलांची, भविष्याची, आईवडिलाची चिंता असते. डोळ्यात त्याच्या पावसाची वाट पाहत असतो तो. त्याला नेहमी वाटत असतं की यंदा नाही जमलं बरं का, पुढच्या वर्षी मात्र नक्की जमेल. त्याला जोडणारी गोष्ट ही जात नसते, जमीन असते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा वारसा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करताना विविध समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेतलं. का हो? त्यावेळी त्यांनी जाती नाहीत पाहिल्या, कारण त्यांना माणूस मोठा वाटत होता. आता अलीकडच्या काळात दया पवारांनी बलूत हे पुस्तक लिहिलं. का हो? कारण त्याने समाजानं स्वतःकडं आरशात पाहिल्यासारखं पाहावं, त्या बलुत्यांच्या वेदना समजून घ्याव्यात, त्यांच्यातलं माणूस पण जिवंत ठेवावं. इतके महापुरुष होऊन गेले, इतके संघर्ष झाले, इतकी रक्त सांडली, इतक्या चळवळी झाल्या, अनेकांनी अनेक पुस्तकं लिहिली, पण आज ही जातीचा प्रश्न मात्र संपत नाही आहे. मला आज कोणत्याही जातीविरुद्ध बोलायचं नाही, कोणत्याही धर्माविरुद्ध बोलायचं नाही. फक्त मला त्या विचारांच्या विरोधात थोडंसं बोलायचं होतं.
शेतकऱ्याची हार मित्रांनो ह्या जातीमुळं होत नसते. ह्या जातींच्या मुळं मात्र शेतकऱ्यांच्यात दुजाभाव मात्र नक्की निर्माण होतो. आणि असा जर शेतकरी एका नावाने एकत्र आला आणि तो जर जातीत विभागला गेला तर विभागलेला मनुष्य हा कमकुवत असतो. त्याची ताकद कमी होते, त्याचं कर्तृत्व कमी होतं. मग अशी माणसं एकत्र येऊन प्रश्न विचारत नाहीत. त्यामुळं मला सांगायचं आहे आपल्याला की कुठलाही पक्ष असो, नेता असो, संघटना असो, जर आपल्या शेतकरी या जमातीला एकमेकांना जर जात या नावाखाली एकमेकाच्या विरोधात उभा करत असो तर आपण अशा लोकांच्यापासून सावध राहायला पाहिजे. मित्रांनो, काम करत असताना आडनाव किंवा जात विचारून काम होत नाही. आपलं कर्म हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. शेवटची एकच गोष्ट सांगतो, उद्या जात संपेल असं मी नाही म्हणणार, कारण ही अनेक शेकडो वर्षांची विचारसरणी एका भाषणाने, एका पुस्तकाने किंवा एका व्हिडिओनं नाही संपणार. पण माझी विनंती आहे, हे एवढ्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात जशा महापुरुषांनी आत्तापर्यंत थोड्या करत आणल्या, ती सुरुवात आपल्या प्रत्येक माणसाने निर्माण करायला पाहिजे आणि ती सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना कधीही त्याच्या मित्राबद्दल त्याची जात नका विचारू. त्याच्या घरी जेवायला जाऊ नको म्हणून सांगू नका. त्याच्या घरी त्याच्याशी मैत्री करू नका म्हणून कधी सांगू नका. कारण असं सांगितलं, तो आपल्या जातीतला नाही असं जर सांगितलं तर न कळत आपण माणसांच्या मध्ये भिंती उभा करत असतो, भिंती बांधत असतो. त्याच्याऐवजी त्याला एवढंच शिकवा, माणूस त्याच्या जातीनं मोठा होत नसतो, त्याच्या विचाराने, संस्काराने, कर्तृत्वानं मोठा होत असतो. मित्रांनो, जर पुढच्या पिढीला जर जातीचा वारसा आपण देणार असू तर पाठीमागच्याच चुका आपण पुन्हा करतोय असा त्याचा अर्थ होतो. आपण अगोदर एक माणूस आहोत आणि मग बाकी सगळं आहे, एवढंच फक्त आपण ह्या निमित्तानं एक अंगीकृत करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच इथून पुढच्या सगळ्या येणाऱ्या पिढ्या आपल्या नावानं कृतज्ञ राहतील. क्रांतीची सुरुवात दुसऱ्याकडून होण्याची वाट बघू नका, ती आपल्या घरातून, आपल्या मुलांतून, आपल्या मनातून सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. कुणाची जात विचारू नका, जात शिकवू नका, त्याला माणूस म्हणून बनू द्या. कदाचित तिथूनच खऱ्या नव्या भारताची आपली सुरुवात झालेली असेल. जात माणसाला जन्मतः मिळते, पण माणुसकी शिकवावी लागते आणि ती शिकवण्याची जबाबदारी आपली आहे असं मला वाटतं आणि हेच खरं वास्तव आहे. धन्यवाद.